हॅलो फ्रेंड, सासगो किचन मध्ये हॅलो फ्रेंड, माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे गराय बघा, हे गऱ्यापासून वड्या करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी खवा टाकणार आहे. खवा बारीक करून घेतलाय चांगला. आणि हो का, हे वाटीनी 1 वाटी रवा आहे आणि ह्या वाटीनी 1.5 वाटी साखर टाकली त्या रव्याला. त्याचा पाक तयार करायचा आहे, चासणी करायची त्याची. आता ना मी ह्याच्यामध्ये ना मिक्स करून घेणार आहे सगळं आणि हे चासणी तयार करायला ठेवणार आहे. रवा भाजला की त्याच्यामध्ये गरम गरम ह्याच्यामध्ये घालायचा. आता हो का, ह्याला 1 ते 1.25 वाटी पाणी ठेवले बरं का. तेवढं पाणी लागते, का गरा पाणी शोषून घेते आणि परत फुगून येते. फुगून चांगला आला गरा की ते चांगलं लागते. नाहीतर मग गरा जर मध्ये नाही फुगला आणि त्याला चासणी जर फुगायला कमी पडली तर चांगलं लागत नाही बरं का. आता हे देशी तूप आहे माझ्या घरचं. ह्याच्यामध्ये हे गरम चांगला भाजून घेते. वेलची पावडर आहे, वेलची पावडर टाकायची. मी सुका मेवा टाकणार नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये ना मी तूप टाकले. हे तूप टाकले आणि गरा आहे हे चांगलं भाजून घेते मी. तूप आणि गरा, ह्याला तूप जास्त लागत नाही, थोडक्या तुपामध्ये होऊन जाते बरं. ह्याला जास्त तूप लागत नसते. जास्त तूप टाकलं तर ते चासणीमध्ये टाकलं की तूप वरी तंबायला सुरू होते. म्हणून ह्याच्यामध्ये मी मोठा 1 चमचा तूप टाकले. काय ह्या चमच्याने 1 चमचा तूप टाकले, 1च वाटीचे. आता हे चांगलं लाल भाजून घ्यायचं बरं का, लालसर भाजून घ्यायचं. आणि एका ताटाला ग्रीस करून घ्यायचं तुपाणी आणि त्याच्यामध्ये चासणीमध्ये टाकलं की अगोदर फुगू द्यायचं चांगलं हलवून. आणि ते फुगलं की त्याच्यामध्ये ताटामध्ये ग्रीस करून त्याच्यामध्ये वड्या तयार करायला टाकून घ्यायच्या. बघ, ह्याच्यामध्ये तूपच तूप झालं मिक्स, तूप चांगलं. आता हे चांगलं भाजून घेते लालसर. चासणी ठेवते मी गरम आता इकडे करायला, इंडक्शनवर ठेवते. ह्याच्यामध्ये तुळशीचं पाणी आहे, काही नाही दुसरं. देवाची साखर होती ना त्याच्यात तुळशीचं पाणी. आणि जोपर्यंत हे चासणी तयार होत नाही पाणी ह्या साखरेचं, तोपर्यंत त्याला सारखं हलवायचं. नाही हलवलं तर खाली चिटकलं जाते बरं का. हे चांगलं भाजून घेते मी. आणि हे जे खवा आहे ना ते हे पूर्ण भाजून झाल्यानंतर चासणीमध्ये टाकताना त्याच्यामध्येच टाकायचं आहे, का तर मी भाजून घेतलेला आहे खवा. सुका मेवा तुम्ही तुकडे करून वरून सजावट करू शकता वडीला, पण मी करणार नाही. माझ्याकडे थोडा सुका मेवा कमी आवडते, काजू बदाम आवडत नाही जास्त ह्याच्यामध्ये टाकले. नुसत्याच वड्या आवडतात माझ्याकडे. आता हे चांगलं भाजून घेते आणि चांगलं भाजल्यानंतर आता हे चासणी तयार झाली. दीड वाटी आपण हे टाकलं ना, साखर टाकली ना, तर 1.5 वाटी पाणी टाकायचं. ह्याला चांगलं तयार होऊ द्यायचं आणि असं हलवत राहायचं सारखं. आता हे काय चांगला भाजायला. ही चासणी चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात 2-3 थेंब टाकून चासणीचे चेक करून घ्यायचे. गोळा चासणी घ्यायची नाही, गोळा पण चासणी घेतली तर वड्या निवड होतील बरं का. 1.5 तारी चासणी घ्यायची आपल्याला, 1.5 तारी यावर त्याचा. तुम्हाला दाखवते मी कसं असतं ते. नुसत्या गराचे गुलाबजामुन सुद्धा खूप छान होते बरं का. 1 वाटी गरा, 1.5 वाटी दूध, 2 चमचे मिल्क पावडर टाकायचं आणि ते गरा चांगला शिजवून घ्यायचा. शिजवताना त्या पाण्यामध्ये थोडं 2 चमचे तूप टाकायचं, म्हणजे गरा खूप छान शिजला जातो. आता हे काय चासणी सगळी साखर झाली बरं का. आता ह्याला लहान करून ठेवायचं इंडक्शन, म्हणजे ती चासणी तयार होते. उकळून चासणी कशी तयार करायची ते मी तुम्हाला परत दाखवते. आता हे उकळायला चांगलं, ह्याच्यामध्ये उकळून चासणी तयार होते. आता हे चांगलं भाजून घेते
तोपर्यंत मी ताटाला ग्रीस ते करून घेते हे भाजता भाजता. आणि बारीक बारीक गॅसवर एकदम खमंग भाजायचा बरं का, लाल भाजायचा. गरा जर लाल नाही भाजला तर ते वड्या चांगल्या लागत नाही. खायला खमंगपणा येत नाही, चटकदारपणा येत नाही त्याच्यामध्ये. आणि वेलची पावडर टाकायची ह्याच्यामध्ये. फक्त 2 ते 3 सामानामध्ये तयार होते. तूप तेवढं लागतं आणि कमी तुपात होते बरं का. आता बघा 1 चमचाच तूप टाकले 1 वाटीला मी. हे बघा किती छान तूप सुटलंय. हे बघा छान गरा भाजलाय बघा, लाल भडक झालाय. ह्याच्यापेक्षा लाल करू नका, कडवट लागतं ह्याच्यापेक्षा लाल केलं तर. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडा मैदा घालू शकता, ती पण वड्या चांगल्या होत्यात मैदा घातल्या. आता हो काही चासणी व्हायली. आणखीन चिकटपणा थोडा यावा लागतो, ह्याला तार यावी लागते, तयार व्हावी लागते याची. असं पाण्यामध्ये टाकलं तर हो का ह्याच्यामध्ये काहीच तयार झालेलं नाही. थोडं गोळा तयार व्हावं लागतंय. हो का दिसायला तुम्हाला. आता एक 5 ते 6 मिनिट आता उकळावं लागते चांगलं. गुलाबजामुनपेक्षा थोडा घट्ट पाक लागते. थोडा उशीर आहे आणखीन ह्याला तयार व्हायला. ह्याच्यामध्ये फूड कलर टाकायचा असला तर केशरी फूड कलर टाकायचा. आणि ह्याच्यामध्ये पोहे खायचा अर्धा चमचा वेलची पावडर टाकली. वेलची पावडर कुठलेली अर्धा चमचा टाकली ह्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त चांगली लागत नाही. जितकं आपल्याला पाहिजे तितकंच टाकावं लागतंय. कोणतीही वस्तू चांगली लागत नाही. पाव चमचा बरं का पोहे खायचा, पाव चमचा टाकायची वेलची पावडर. का तर 1च वाटीचं आहे. आता हे काय ताटायला ग्रीस करून ठेवले मी तुपाने. काही तूप होतं ना ते ह्याला ग्रीस करून ठेवले. आता हे खवा आहे. खवा आणि गरा त्या पाकामध्ये एका बरोबर टाकायचा आणि त्याला घोटायचं. थोडं वेळ घोटलं की ते चांगलं जाड पडते. का तर खवा सगळं साखरेचं पाणी शोषून घेते आणि जाड पडते. आपल्याला जर वाटलं ते पातळ आहे तर आणखीन थोडं गरा घातल्यानंतर सुद्धा तुम्ही शिजवू शकता. पण चिटकत असते बरं का, त्याला सारखं हलवावं लागतं. पण गरा घातला की खाली चिटकल्याची भीती असती आणि जळाल्याचा वास येते त्याच्यामध्ये. म्हणून नका. आता तयार होत आलंय हे पाक. आणखीन थोडा वेळ आहे व्हायला. पाकात जर टाकून बघायचं असेल तर गोळी न होता गोळी होऊ नये त्याची. पाकात टाकायचं असं त्याची गोळी तयार होऊ नये त्याची. फक्त हे दिसावं आपल्याला त्याच्यामध्ये. हो का त्याच्यामध्ये पाक टाकलाय ना. हो पाक दिसायला मध्ये. हो हाताला चिपचिप करते. 1.5 तारी चाचणी घ्यायची ह्याची. गोळाबंद चाचणी घ्यायची नाही. आपण नुकतीला वगैरे घेतो ना तशी चाचणी घ्यायची ह्याची. गुलाबजामुनची खूप पातळ असते बरं का, तितकी पातळ जमत नाही. बुंदी करताना करतो ना चाचणी, तशी चाचणी घ्यायची. पण त्याच्यापेक्षा थोडी पातळ घ्यायची बुंदीपेक्षा. बुंदीत साखर झाली की बुंदी चांगली लागते. म्हणून थोडी घट्ट घेतात बुंदीची चाचणी. ह्याची ही घट्ट घ्यायची नाही. आता तयार होती ह्या 5 मिनिटात. आता हे बघा हे तार चांगलं हे व्हायला. हो का तार धरायला. आता ह्याला मी काढते बाजूला. चांगला चिकटपणा आलाय. गुलाबजामुनपेक्षा थोडी जाड असते चाचणी. 1 ते 1.5 तार घ्यायची. पाण्यामध्ये ह्याचा गोळा तयार होत नाही. असा चिकटपणा यावा लागतो. चमच्याला कसं चिटकायला असं चिकटपणा यावा लागतं.
आता चासणी तयार झाली. तुम्हाला जास्त पांढऱ्या नको असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना फूड कलर घालू शकता, केशरी. आता बघा छान तयार झाली. अशी तयार व्हावी लागते चासणी. पकडो. आता ह्याच्यामध्ये ना हे गरा आणि खवा मिक्स करते मी. नजीक त्याला बोलून. आता ह्याच्यामध्ये ना मी गरा घालते. हे गरा ह्याच्यामध्ये मिक्स करावं लागते. त्याच्यामध्ये गरा घातला. आता असं हलवायचं. ह्याला गरा पूर्ण साखरेचं पाणी शोषून घेते बरं का. जाड पडते गरा. तुम्हाला हे दिसायला पातळ दिसायला, पण एवढं पातळ राहत नसते ते. आणि तुम्हाला जर हे पातळ वाटलं तर तुम्ही परत आणखीन ह्याला शिजवू शकता बरं का, गरा टाकल्यानंतर सुद्धा. थोडं हलवून घ्यायचं ह्याला चांगलं, आणि थोडं ह्याच्यामध्ये गरा हे होऊ द्यायचा. आता जाड पडते गरावरची वर. थोडा मिक्स होऊ द्यायचा. म्हणजे कसं असतंय, गरा सगळं साखरेचं पाणी शोषून घेते आणि वडी आपल्याला खायला गोड लागते. आता ह्याच्यामध्ये हे खवा टाकायचा बरं का आपल्याला. तुम्ही खवा नाही टाकला, तुमच्याकडे नसलं तर स्किप करा बरं का. माझ्याकडे खवा होता म्हणून मी टाकला. जाडपणा यायला ह्याला. चांगलं मिक्स करायचं. थोडं आणखीन जाड होऊ द्यायचं आणि परत ताटात टाकायचं. आता हे गरा जे आहे ते सगळं शोषून घेते चांगलं ह्याचं साखरेचं पाणी. आणि जर गरा फुगून येते, चांगला गरा फुगला की त्या ताटामध्ये आपल्याला सेट करायचं. तूप लावलेलं ह्या ताटाला सेट करून टाकायचं त्याच्यामध्ये. आणखीन थोडा उशीर आहे मी सेट करायला. मला थोडा उशीर आहे बरं का मला सेट करायला. का तर मी हे गऱ्याला असं थोडं चासणी शोषू देणार आहे आणि परत टाकणार. हे काय पातळ होत नसते बरं का. तुमच्याकडे खवा नसला तर नुसत्या गऱ्याच्या करा तुम्ही, त्या पण छान होत्या. माझ्याकडे खवा शिल्लक होता म्हणून मी त्याच्यामध्ये खवा टाकलाय. आपल्याला जर थोडं गार झालं आणि हे पातळ वाटलं तर आपण परत ह्याला शिजवू शकतो बरं का. आता हे थोडं घट्ट होऊ देते आणि परत ताटामध्ये सेट करते. आता हे बघा ह्याच्यामध्ये नाही सगळे हो का घट्ट पडले चांगले. हो का आता हे जास्त घट्ट पडलं तर सेट होणार नाही, म्हणून आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये होतायचं. पूर्ण पुसून काढायचं. वाळलं तर ते परत त्याच्यात वडी पण तयार होत नाही, लाडू पण तयार होत नाही. आणि हो का असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना खव्याचे थोडे हे राहिले तर ते काय खराब नाही लागत, चांगलं लागतं. का जाड पडायला चांगलं. आता हे पुसून चांगलं घातले. आपल्याला जर हे कुठं काही वाटलं तर थोडं हे करून टाकायचं. इकडे थोडं कमी यायले तर इकडे मी पसरून घेते थोडं. असं टॅप करायचं. आपल्याला कमी जास्त वाटलं तिकडं असं करून. आता हे घट्ट पडते बघा. हो का घट्ट पडायला घट्ट चांगलं पडायले. आणि गरम आहे तोपर्यंतच ह्याला चाकून शिरायचं. हो का ह्याच्यामध्ये घट्ट पडलं. बघण्यामध्ये चांगलं घट्ट झालं. आता ह्याला चाकून पुसून बघण्याला चांगलं आणि ह्याच्यामध्ये टाकून देते.
जास्त उशीर झाला तर ह्याच्यामध्ये टाकू नका बरं, ते परत मिक्स होत नाही आणि ते तुटलं जातंय वरती. तर हे असं काढून ठेवायचं आणि खाऊन घ्यायचं परत आपणच. असं खरडवून काढायचं, चांगलं गरम आहे तोपर्यंतच काढायचं. गार झाल्यानंतर ते निघत नाही. थोडं गार झालं की ते फिट्ट होऊन हे होऊन जातं. हो किती छान वाळलं बघा बरं, ह्याचा गोळा असतं तयार व्हायला. हो लाडू छान झालंय बरं का हे तयार. खायला पण खूप टेस्टी लागतं. आता हे वेगळं ठेवून टाकतो. त्याच्यामध्ये ठेवलं तर ते खराब होऊन जाते सगळं. आपल्याला जिथं असं उंचवटा वाटला थोडा तिथं असं करायचं हाताने, नाही केलं तरी बी चालतंय, त्याचं काय नसतं एवढं. ह्याच्यामध्ये टाकायचं असलं तर काजू बदामाचे काप करायचे आणि ह्याच्यावर टाकून द्यायचे सुका मेवा. हो का किती छान झाले तयार. आणि थोडं आपल्याला तरी जास्त साफ करायचं असलं तर थोडं गार होत आलं की त्याला आणखीन एकदा असं हात मारायचा म्हणजे गार होते. पण हाताचे बोटाचे ठसे उमटतात बरं का त्याच्यावर. हे खूप सुंदर होणार आहे. हो का किती छान झालंय. खायला पण खूप टेस्टी लागतंय बरं का. पण चांगल्या तुपातच करा. इतर तर तुपात केलं का तर ते चांगलं लागत नाही आणि खाऊ वाटत. किती एका वाटीला 1 चमचा तूप लागतं. काही 1 चमचा तूप लागले फक्त मला. जास्त तूप लागत नाही. आता ह्याला चांगलं सुकू देते थोडं, आणि सुकलं की ह्याला ना मी काप मारून घेते. चांगले गरम आहे आणखीन खूप. हो का आता हे काही चांगलं घट्ट व्हायले. घट्ट व्हायच्या अगोदरच हे लोक असे काप मारायचे. जास्त जर घट्ट झालं तर ते काप मारता येत नाही, तुटतंय बरं का ते परत आणि सगळा सुरळ होतोय. जास्त घट्ट पण करायचं नाही. चाचणी मी दाखवली ना तुम्हाला कशी करायची ती. रवादार इतकी छान लागते ना खायला. ह्याच्यापेक्षा थोडी जाड सुद्धा केली तर चलती बरं का. माझ्याकडे थोडीशी पातळ झाली ही. तुम्हाला कोणत्या आकारात द्यायची त्या आकारात देऊ शकता तुम्ही. मी चौकोनी द्यायला. काल चाकू घ्यायचा, नाहीतर मग तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटर, पण ते पिझ्झा कटर लवकर नाही फिरणार ह्याच्यामध्ये. चाकूनच द्यायची असे उभे आडवे काप. आता थोडे गार झाले तुम्हाला काढून दाखवते. आता हे गरम आहे थोडंसं म्हणून ते निघणार नाही, तुटणार आहे. आता थोडं गार झालं की छान निघते चौकोनी चौकोनी तुकडे. तुम्हाला करून दाखवते मी त्याचे. आणखीन गरम आहे थोडं म्हणूनच मी तेव्हा लवकर काप दिली त्याला. हे बघा अशा वड्या तयार झाल्या. हो का किती छान किती रसदार दिसायला बघा बरं वड्या. हो का ह्या वड्या अशा काढल्यात मी इथं. हो का असं चाकू खाली घालायचा आणि हो का अशी वडी काढायची. आता आणखीन मला काढायच्यात. माझी जर ही गरा आणि खव्यापासून तयार केलेली वडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही गऱ्याची आणि खवाची वडी कशी वाटली. पण थोडी चाचणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप टाकायचं बरं का. ते स्किप झाले, मी दाखवलं नाही तुम्हाला, विसरले. चाचणी तयार झाली की अर्धा चमचा तूप टाकायचं आणि परत त्याच्यामध्ये गरा आणि खवा टाकायचा बरं का, मिक्स करून. हो का किती सुंदर दिसायची बघा बरं. एकदम मऊ मऊ आहे. होटाने खाण्यासारखी. म्हाताऱ्या माणसाला तर मोठू खाता येते होटाने. इतकी छान वडी तयार झाली. माझ्या जी गड्याची आणि खव्याची वडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा,
बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या गऱ्याच्या आणि खव्याच्या वड्या कशा वाटल्या. जास्त दिवस टिकवायचं असलं तर तुम्ही खवा घालू नका, नुसत्या गऱ्याच्या वड्या. माझ्याकडे खवा पण होता आणि माझ्याकडे खवा टाकलेला आवडते म्हणून मी टाकला. आता हे 2 दिवस मी बाहेर ठेवणार आहे, तिसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवणार आहे बॉक्समध्ये घालून. का तर एखाद वेळेस ते खवा असतं ना त्याच्याने वास येण्याची शक्यता असते, जास्ती दिवस टिकत नाही. जास्तीत जास्त फ्रीजमध्ये 15 दिवस राहते वडी, बरं का, जास्त दिवस राहत नाही.